सो आज आम्ही आलो आहे आमच्या कुलदेवतेच्या यात्रेसाठी आणि पुढे काय काय होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. सो आम्ही जात आहोत आमच्या कुलदेवतेच्या यात्रेसाठी आणि लोणंदच्या जवळ अंदोरी म्हणून एक गाव आहे. तिथे आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्येच आम्ही ही यात्रा करतो आणि त्यासाठी सगळे कझिन्स वगैरे माझे आलेले असतात. आम्ही थोडं लेट आलोय. सगळी मोठी माणसं आधीच गेलेली आहेत तिथे. आम्हाला बाळाचं वगैरे आवरायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. मी शनायला सकाळीच किमटी भरवलेली आहे. त्यासोबतच मी डब्यामध्ये कॅरी देखील केली आहे. जर गरज पडली तर त्याला मी देईन. सध्या तो 6 मंथ्सचा आहे त्यामुळे मी त्याला दिवसातून एकदा सॉलिड फूड देते. सो मला नाही वाटत की गरज पडेल. बट इन केस काही कारणाने गरज पडली तर मी ते घेऊन आली आहे. मीच घालू. अरे ते अपीअरन्स वरून कळते. ओली झाले टोपी. कशी काय पडली काय? अरे असं द्या असं द्या. तू पण जाडी नाही मी पण जाडी नाही बघ. मी जाडी झाली आहे. कोण आलं कोण आलं कोण आलं? प्रत्येकाचे कॉलेज जॉब आम्ही सगळेच स्वतःमध्ये बिझी असतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये असून सुद्धा आम्हाला भेटायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमामध्येच आम्ही भेटतो आणि सगळे एकत्र येतो आणि खूप छान वाटतं. खूप मज्जा करतो. तरी अजून भरपूर जण आहेत जे आले नाही आहेत बिकॉज त्यांना वेळ नव्हता किंवा त्यांना सुट्टी नव्हती. किती काळी दिसते. ठीक आहे इथून चांगलं येते. तू व्हिडिओ चालू केला. भुक्कड नंबर 1 एक्सटेन्शन्स. भुक्कड नंबर 2 आणि 3. भुक्कड नंबर 3 सगळ्यात मोठी भुक्कड. ही तर चांगली. ए शनू 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 काय झालं? मेरे डोळे बोटा. एक कांदा दे मला. ए बेबी टीना शनू दात कोण पप्पाला दिलं. पप्पा काय करतोय? जेवलं का सकाळी पप्पा? जेवलं का? जेवलं इकडे बघतोय रे. मेरा भी ब्लॉग बहुत जल्द आने वाला है. ओ रेडी रहो. करेंगे करेंगे हम भी फॉलो करेंगे. ग्रेव्ही भात. बिस्किटांच्या गच्चीवर मोर थांबला, बिस्किट
मिठांच्या गच्चीवर मोरछाना काय पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल फुले लाल लाल असावा सुंदर शनूचा बंगला असावा सुंदर शनूचा बंगला. संपलं संपलं डायमंड द्यायचं चष्मा काढ. आपण कुठे आलोय कुठे आलो आपण कुठे आलो कुठे आलो कुठे आलो. हो जरा 5 मिनिटं थांबा ना. थांबा इथं तुम्ही आपण चल. हे बघा आंब्याची शेती आणि हा ब्युटिफुल सनसेट. असा खाली घ्यायचा. आम्ही घरी आलो, सर्व आवरलं, फ्रेश झालो आणि त्यानंतर गेलो मूवी पाहायला. कारण आई बापांसोबत कधीच मूवी पाहिलेला नाही. सो विचार केला की त्यांना पण मूवी दाखवूया आणि स्वतः पण पाहूया. दुसरा ऑप्शन नाही गोष्ट आता आल्यानंतर सुद्धा म्हणजे तुम्ही निघाला लागला आणि तरी सुद्धा मी 8, 8:15, 8:30 पर्यंत चहा पिता नाही आला मला तेवढी गडबड करून. प्रत्येकाच्या आपापल्या सो नेहमीप्रमाणे मी व्हिडिओ एंड करायला विसरले त्या दिवशी आणि आत्ता जेव्हा मी एडिट करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं. सो त्या दिवशी आमची यात्रा होती कुलदेवतेची. देवीचं नाव होतं नागाई देवी आणि आम्ही दरवर्षी जातो यात्रेला. मला जास्त करून जायला मिळत नाही बिकॉज लास्ट इयर माझी प्रेग्नन्सी होती त्याच्यामुळे आणि त्याच्या आधी पण असंच काहीतरी कार्यक्रम असंच काहीतरी होतं. सो मी नव्हते गेले. सो असं कधी होतं की कोणी असतं कोणी नसतं. जे जे असतात ते जातात ज्यांना वेळ असतो वगैरे. पण शक्यतो आम्ही सगळे जातो सगळे कझिन्स आणि छान एन्जॉय करतो. छान मस्त वाटतं तिथे गेल्यानंतर आणि खूप छान देवी आहे. खूप जागरूक देवस्थान आहे ते. लोणंदच्या जवळ एक अंदोरी म्हणून गाव आहे तिथे ती देवी आहे आणि तिथे छान गेल्यानंतर असं प्रसन्न वाटतं आणि जे रिच्युअल्स असतात जे आपले ते सगळे फॉलो केले जातात तिथे गेल्यानंतर. सो जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. इन केस जर तुम्हाला काही प्रश्न असतील त्यावरती तर तुम्ही मला कॉमेंट करू शकतात. माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत बिकॉज तिथे नेटवर्क इश्यू होता. त्यामुळे मी यूट्यूब व्हिडिओ अपलोडच करू शकले नाही. मी एक करण्याचा ट्राय केला बट नेटवर्क अजिबातच नव्हतं म्हणजे खूप कमी होतं. सो माझे शॉर्ट्स किंवा रील अपलोड होत होते बट लाँग व्हिडिओ अपलोड होत नव्हते. सो मी सगळे फुटेज घेऊन ठेवलं आणि आता जसे मी इथे आले तेव्हापासून मी एक अपलोड करते. सो जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.